नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी झटपट बनवा मसूर डाळ भाजी। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 पळी तेल घालून घेत आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालून घ्यायचे। यामध्येच बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचा आहे। आता मी इथं 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, ते घालून घेतलेला आहे। आता हे कांदा मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता घालून घेत आहे। इथं मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे। ते छान असं मिक्स करून घेऊया। इथं मी आता 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, ते घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया। टोमॅटो मिक्स झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। इथं मी 1 चमचा मीठ घालून घेत आहे आणि अर्धा चमचा हळद घालून घेत आहे। हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया। हे बघा, हे मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून घेत आहे। हे मिक्स करून घेऊया। हे बघा, हे सर्व मिक्स झालेलं आहे। इथं मी 1 वाटी मसुराची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ते घालून घेऊया आणि हे छान असं मिक्स करून घेऊया। हे बघा, डाळ छान अशी मिक्स करून झालेली आहे। आता यामध्ये मी अर्धा गिलास गरम पाणी घालून घेत आहे। गरम पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेऊया। हे बघा, छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट शिजवून घेऊया मीडियम गॅसवर। हे बघा, 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आता झाकण काढून घेऊया। हे बघा, छान असं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया, ते मिक्स करून घेऊया। हे बघा, मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि ते पण मिक्स करून घेऊया। हे पण मिक्स करून झालेलं आहे। आता ही आपली मसूर डाळीची झणझणीत अशी भाजी तयार झालेली आहे। मुलं खूप आवडीनं खातील। तुम्ही पण नक्की मुलांच्या टिफिनसाठी बनवून बघा। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला